नमस्कार मित्रांनो, आज आपण पाचगणीला फिरायला आलतो. तिथून आपल्याला समजलं की जवळच मधाचं गाव आहे. तर आपण या ठिकाणी मधाच्या गावाला आलोय. मांगर म्हणून गाव आहे. जेव्हा आपण महाबळेश्वरवरतून तापोल्याला जातो तेव्हा रस्त्यामध्येच एक लागतं. रस्त्याच्या मधून 3 किलोमीटर आतमध्ये हे गाव आहे. तर इथं मधाची नॅचरल प्रक्रिया केली जाते. तर आपण पुढची सगळी प्रक्रिया इथं जे पाहतात सगळे त्यांच्याकडूनही समजून घेऊ. जेवढा शॉर्ट ब्लॉक करता येईल तेवढा करूया. ज्यांना इच्छा आहे मधुमक्षिका पालन वगैरे कसं होतं काय होतं त्यांच्यासाठी हा व्हिडिओ करत आहे आपण. तर पुढची प्रक्रिया आपण पाहून घेऊया. नाही, गव्हर्नमेंटचाच प्रोजेक्ट हा. खादी आणि ग्रामोद्योगनी ही संकल्पना राबवलेली आहे आमच्या गावामध्ये की भारतातील पहिलं मधाचे गाव म्हणजे खादी आणि ग्रामोद्योगनी की मधमाशांचं संवर्धन. म्हणजे काही लोक पोळी वगैरे नष्ट करतात, तर ते न करता पेटीमध्ये जर पालन केलं तर ते मधमाशांसाठी जास्त पूरक आहे किंवा मधमाशा जास्तीत जास्त जगल्या पाहिजेत. त्याच्यामुळे हा गव्हर्नमेंटने प्रोजेक्ट केला आणि आमच्या गावात हा व्यवसाय आमचा 1955 पासून, पण हे 2022ला चालू झालं. तर 55 पासून आमच्याकडे लोक मधमाशी पालन करतात. म्हणजे हे खूप आधी म्हणजे आधीपासूनच आमच्याकडे चालू होतं. पण त्याच्यानंतर 2022ला हे डिक्लेअर केलं की महाबळेश्वर तालुक्यामध्ये मधाचं प्रोडक्शन हे आमच्या गावातून जास्त प्रमाणात जायचं. शेतकरी याचं कल्टिवेशन किंवा त्याची शेती करतात, त्यानंतर हार्वेस्टिंग करून तुम्ही त्याचं कलेक्शनसाठी काही पॅक हाऊस किंवा म्हणजे काही कलेक्शन सेंटर वगैरे उभारले असतात. हा, इथे ते आता इथे कसं आहे, आमचं पॅकेजिंगचं आमचं प्रोसेसिंगचं जे युनिट आहे. तुम्हाला मी जसं की बोलले की दूध डेअरीमध्ये दूध कसं संकलन करतात, सभासद असतात प्रत्येक शेतकरी, तसं आम्ही सध्या आमच्या गावचं जे सभासद म्हणजे आमचे जे शेतकरी आहेत त्यांच्याकडनं आम्ही मध घेतो. त्यांना किलोनुसार जो आमचा भाव ठरलेला असतो मधाचा तो दिला जातो आणि मग प्रोसेसिंग म्हणजे फिल्टरेशन जे केलं जातं ते, कारण हार्वेस्टिंगची प्रोसेस ही जंगलात होते. तर पालापाचोळा किंवा वॅक्सचं जे प्रमाण पडलं असेल ना ते क्लीन करण्यासाठी मशिनरीजमध्ये मध टाकलं जातं आणि ते क्लीन करून आम्ही पॅकेजिंग करतो. आणि आमच्या गावचं आम्ही ब्रँडिंग केलेलं आहे एकच, मधाचे गाव म्हणून. तर ते ब्रँडिंग आम्ही हे करून इथे जे कस्टमर टुरिस्ट येतात त्यांना सेल आउट करतो. यामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो आहे, शेतकरी जनरली करत नाहीत अडल्ट्रेशन. तुमच्याकडे ज्यावेळेस शेतकरी घेऊन येतो तर त्यावेळेस तुम्ही कशी क्वालिटी चेक वगैरे करता? लॅब टेस्टिंगला नॉर्मली लॅब टेस्टिंगला पाठवलं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की हा कोऑपरेटिव्ह आहे, गावचं ब्रँडिंग आहे. जर त्याच्यात भेसळ वगैरे केली तर थोडक्यात ब्रँडचं नाव खराब होणार. ब्रँडचं नाव खराब झालं की गावचं नाव खराब होणार. आणि हे कोऑपरेटिव्ह आहे. जसं की मी तेच की लॅब टेस्टिंगसाठी त्याच्यासाठी मध पाठवलं जातं. हो, केलं जातो. कारण कसं आहे की रोज रेग्युलर आणत नाहीत, हे 15 दिवसातून हार्वेस्टिंग होतं. तर जसं जसं जास्त जमेल तसे शेतकरी आणून देतात. हा, आणि नॉर्मली तेच जसं मी तुम्हाला बोलली कोऑपरेटिव्ह आहे आता गावचं, त्यामुळे आमच्याकडे सहसा अजूनपर्यंत असं झालेलं नाही की कुठल्या शेतकऱ्यांनी मिक्सिंग वगैरे केली त्याच्यामध्ये. 1800-2000 पेटे असतील प्रत्येक फार्म. ते कसं असतं की कॅपॅसिटीवरती, ज्याच्या घरात जास्त लोक आहेत, जी जास्त अंग मेहनत घेऊ शकतात, अशी लोक जास्त हे केलं जातं. किती उत्पन्न मिळतं शेतकऱ्याला की बाबा जेणेकरून आता दुग्ध व्यवसायाच्या व्यतिरिक्त ह्यांनी जो व्यवसाय निवडलाय तो मधुमक्षिका पालन, तर मग प्रति शेतकरी म्हणजे प्रति घर आपण जर म्हणलं, पण ते ऍव्हरेज कसं निसर्गावरती अवलंबून, मोहर वगैरे जास्त असेल तर त्याच्यावरती डिपेंड होतं, तरी निघतं लोकांचं मधुमक्षिका पालन. इथले जे शेतकरी आहेत ना त्यांचा प्रत्येकाचा व्यवसाय, आणि ह्या ज्या वसाहती आहेत ते इथेच का करतात, कारण आमच्याकडे त्याच्या काय बोलतात की जंगल तसं अवेलेबल आहे, तसा मोहर नॅचरली अवेलेबल आहे. कसं असतं ना की नॅचरली जी झाडं आहेत म्हणजे मोहर, ज्या झाडांना नैसर्गिक प्रकारे जो मोहर येतो तो इथे अवेलेबल आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही वाईल्ड हनी काढतो, म्हणजे सेंद्रिय मध जो आहे तो, म्हणजे जिथे कुठल्याच प्रकारची औषध फवारणी केली जात नाही, जिथे नॅचरली फ्लॉवर्स येतात, मानवी रहदारी कमी असते, गाड्यांचं पोल्युशन कमी असतं, अशा ठिकाणी आम्ही पेट्या ठेवतो. आणि ह्या पेट्या ह्या जंगलात लांब लांब असतात आणि हार्वेस्टिंग हे प्रत्येक फार्मर पर्सनली जाऊन जंगलामध्ये केलं जातं. त्याच्यामुळे हे पूरक वातावरण आहे थोडक्यात. काही लोक ज्यांच्या फळबाग आहेत, शेती वगैरे आहे, खरं तर मधमाशी पालन हे खास परागीभवन म्हणजे पॉलिनेशनसाठी करतात. तर आमच्याकडे पॉलिनेशनची काही म्हणजे आमच्याकडे फळबागात शेती नाही आहे, आमच्याकडे काही एकरमध्ये जागा नाहीत, गुंठ्यामध्ये. आमच्याकडे शेती म्हणजे गहू, स्ट्रॉबेरी वगैरे करतात, त्याच्यावरती काही मधमाशी पालन होऊ शकत नाही. तर आमच्याकडे जंगलात नैसर्गिक मोहर आहे ज्याच्यामध्ये मधमाशी पालन केलं जातं. वाईल्ड हनी थोडक्यात, म्हणजे जसं की जांभुळे, पिसा, गेळा अशा वनस्पती आहेत आमच्या जंगलात की ज्याला सीझन वाईज मोहर येतो. म्हणजे आमचं सीझन असतं डिसेंबर ते जून पर्यंत. तर त्या सीझनमध्ये ज्या ज्या झाडाला मोहर येतो त्या मोहरातून मधमाशी कलेक्ट करते, तर तो तसा मध्ये आयडेंटिफाय केला जातो की तो त्या फुलाचा आहे आणि मग तो इथे सेल आउट करतात. आपली जी हानी आहे आणि जे बाहेर इतर जे फळबागेत करतात पेटा ठेवतात,
तुम्ही लॅब टेस्ट केलेच असेल हा. तर त्यामध्ये आणि आपल्या ह्याच्यामध्ये काय असं जसं फरक की जाणवला? ते मी तुम्हाला तेच ऑर्गॅनिक जे बोलले ना, सेंद्रिय. आता सेंद्रिय मध कशाला बोलतात, जिथे कुठल्याच प्रकारची औषध फवारणी वगैरे केली जात नाही असे. आता फळबागेत शेतामध्ये जर आपण बॉक्सेस ठेवले, शेती आता औषध फवारणीशिवाय होत नाही. सेंद्रिय शेती खूप कमी झाली. सेंद्रिय शेती कोण करतच नाही खरं तर आता. तर औषध फवारणी जर फळबागेत शेतं असतील, ज्यांच्या संत्र्याच्या बागा असतात, द्राक्षाच्या वगैरे असतात, तर ती मोस्टली पेस्टिसाइड म्हणजे औषध फवारणी करतातच. औषध फवारणीवरती जो मध तयार होतो, त्या मधाला आपण सेंद्रिय मध नाही बोलू शकत. आमच्यात जंगलामध्ये कुणी औषध फवारणीला जात नाही. हा सगळा फॉरेस्ट एरिया आहे, गव्हर्नमेंट एरिया आहे. त्याच्यामध्ये पेट्या ठेवतात आणि नॅचरली ज्या झाडाला मोहर येतो ना, त्याच्यातून मधमाशी कलेक्ट करते. म्हणून त्या मधामध्ये आणि ह्या मधामध्ये खूप जास्त फरक आहे. आणि सेंद्रिय मधाला जास्त डिमांड. तुम्ही जर बोललात ना की वॅक्स बाय प्रोडक्ट, तर ह्या ज्या फ्रेम आहेत ना, प्रत्येक फ्रेमला वॅक्सच्या शीट्स बनवून लावल्या जातात. ते का लावतात की मधमाशीला पेटी प्रिपेअर होते मधासाठी, म्हणजे सोपं होतं का, म्हणून प्रत्येक प्लेट्सला शीट्स लावल्या जातात. आणि ह्या प्रत्येक प्लेट्स ह्याच्यात ठेवल्या जातात आणि मधमाशी इथून एंटर करते. हे जे आहे इथून एंटर करते मधमाशी, ह्याला क्वीन गेट बोलतात. हे क्वीन गेट लावलं जातं आणि ह्या होल्समधून मधमाशा आत बाहेर करतात. ह्याच्यातून राणी माशी बाहेर नाही येऊ शकत फक्त, कारण ती आतमध्ये राहणं जास्त इम्पॉर्टंट. ती जर आत असेल तरच बाकीच्या माशा आत बाहेर करतात. त्यामुळे हे क्वीन गेट लावलं जातं आणि ह्या प्रत्येक प्लेट्सवरती मधमाशी पोळं तयार करते. आणि मग ज्यावेळेस 15-20 दिवसातून बॉक्सेस ओपन केले जातात, त्यावेळेस ह्या प्लेट्स फक्त हळूवारपणे उचलतात आणि ह्याच्यावरती मधमाशा असतात, त्यांना झटकायचं फक्त नॉर्मली. त्या प्लेट्स म्हणजे मधमाशा आत पडतात आणि ह्या प्लेट्स ज्या आहेत हे मशीन आहे, एक्स्ट्रॅक्ट मशीन, मध काढायचं यंत्र. ह्याच्यात त्या प्लेट्स टाकतात आणि मग हे फिरवलं जातं फोर्सने. आणि मग सेंट्रिफ्युगल फोर्सने मध बाहेर पडतो आणि हनीकोंब जे असतं ना, ते रिकामं होतं, ते रियूजला ठेवायचं रिटर्न. म्हणजे 15 दिवसातून जर आपल्याला परत तेवढं, आता ह्या एका पेटीतून 15 दिवसाला 1 ते 1.5 किलो मध निघतो. तर 15 दिवसातून आपल्याला नेक्स्ट टाइम फक्त 1 ते 1.5 किलो जर मध हवा असेल ना, तर ते हनीकोंब जे असतं ते डॅमेज न करता सेंट्रिफ्युगलने काढायचं आणि रियूजला ठेवायचं. म्हणजे नेक्स्ट टाइम मधमाशीला मध भरणे एवढंच काम राहतं, हनीकोंब तयार करायची मेहनत नाही राहत. प्रोसेसिंग करून बॉटलिंग वगैरे केलं जातं. तर इथे आमची विक्री व्यवस्था असते, म्हणजे जे टुरिस्ट वगैरे जे येतात त्यांच्यासाठी इथे आम्ही हे पॅकेजिंग केलं आहे. तर पॅकेजिंग हे 2 ह्याच्यामध्ये असते, एक 1/2 kg आणि एक 250 ग्रॅम म्हणजे पाव किलो. तर हे 1/2 kgचं जे आहे ते 450ला मिळतं. तसं हे 500ला आहे, पण ह्याच्यावरती 10% डिस्काउंट देऊन 450ला मिळतं. 900 रुपये किलो आहे मध. आणि हे जे छोटं आहे ते 270ला असतं, जे 243 म्हणजे 243ला बसतं. ते जे टुरिस्ट येतात त्यांना मुबलक दरामध्ये हे दिलं जातं.